शिरसवणे येथे वणव्यामुळे 2200 पेरूंपैकी 700 पेरूची झाडे जळून खाक. रायगड जिल्ह्यात वणव्याचे सदर अद्यापही कायम असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. महाड तालुक्यातील शिरसवणे गावात एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. महाड तालुक्यातील शिरसवणे येथील शेतकरी संतोष भोसले यांनी तब्बल 2200 पेरूच्या झाडांची लागवड केली होती. यावर्षी चांगलं उत्पन्न मिळेल या आशेवरते होते. मात्र अचानक लागलेल्या वणव्याने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं. या भीषण आगीत सुमारे 700 पेरूची झाडे जळून खाक झाली असून लाखोचं नुकसान झालंय. शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास अक्षरशः वणव्यानं हिरावून घेतलाय. यामुळे संतोष भोसले हे शेतकरी पूर्णपणे हतबल झाले असून त्यांनी शासनाकडे मदतीची अर्थ हाक दिली आहे. मायबाप सरकारने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये वणव्याचं सत्र सुरूच आहे. काल आपण पाहिलं की आंबेश्वर या गावामध्ये वणवा लागल्याने शेतकऱ्यांचं हातोनात नुकसान झालेलं आहे. त्याच प्रकारची घटना आता महाड तालुक्यातील शिरसवणे गावामध्ये झालेलं पाहायला मिळते. शिरसवणे गावातील एका पेरू शेतकऱ्याच्या शेतीबागेमध्ये वणव्याची झळ लागलेली आहे. जवळजवळ 2200 झाडं या शेतकऱ्यांनी लावलं होतं. त्यापैकी 700 झाडं हे जळून खाक झालेले आहेत. आता आपल्यासोबत संतोष भोसले जे शेतकरी आहेत ते आपल्यासोबत जोडलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, काय झालं नेमकं, केव्हा हा वणवा लागला? नमस्कार. हा दुपारी 1-1:30च्या दरम्यान वणवा लागलेला आहे. त्या वणव्यामध्ये जवळजवळ 600 ते 650 झाडं माझी भस्मसात झाली. तसेच आंब्याचीसुद्धा 25-30 झाडं आणि काजूसुद्धा आहे, काजू आहे. तसेच नारळाची झाडं आहेत. असे बरीचशी झाडं माझी जळून भस्मसात. त्यापैकी पेरूची जी 700 झाडं आहेत त्याच्यामध्ये आता हार्वेस्टिंगला आलेली बाग होती. जवळजवळ 5 टन माल अपेक्षित होता, पण ते पूर्णपणे सर्व फळं जळून खाक झाली आणि माझं अतोनात नुकसान झालेलं आहे. तरी माझी शासनाला हाक असेल की या नुकसानीतून मला उभं राहण्यासाठी शासनाने काहीतरी मदतीचा हात मला द्यावा असं मी शासनाकडे विनंती करतो. आता बघ, कृषी विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल या ठिकाणी पंचनामासाठी आलेला आहे का? कृषी विभागाकडे मी काल आणि तलाठी ऑफिसला गेलो होतो. तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही उद्या बुधवारी येऊन तुमचा पंचनामा वगैरे करून कलेक्टर ऑफिसला सादर करू असं मला त्यांनी सांगितलेलं आहे. अंदाजे किती टन यावर्षी आपल्याला अपेक्षित होतं? ह्यावर्षी मला माझ्या 3 एकरामध्ये 2200 झाडांची लागवड आहे. कमीत कमी 22 टन माल ह्या बागेतून निघणार होता आणि तेवढं 22 टनाच्या वरती, पण कमीत कमी 22 टन निघणार होता माल. किती अंदाजे नुकसान होईल आपलं? नुकसान जवळजवळ 5 ते 5.5 टनाचं माझं नुकसान झालेलं आहे. तर पाहिलं जवळजवळ 5.5 ते 6 टनाचं नुकसान आता ह्या पेरू बागायतदाराचं झालेलं पाहायला मिळतंय. स्वराज दर्शनसाठी तुकाराम सोळंके, महाड, रायगड.